तर आज भाचीबाईला आणायला गेलतो तर बाईनी एवढी कपडे सोबत घेतल्यात की ते आता तिलाच अवजड झाल्यात. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर भुईमुगाचं टगळं उपटीत असताना अचानकच ढग आलं आणि त्याच्याचमुळे काम शेंगा घरी व्हायच्या डिपार्टमेंट मध्ये शिफ्ट झालं. मग काही सुट्टी आहे का, उचललं गोनपाटकी टाकलं खांद्यावर. त्यात एक बरं झालं हो, शेंगांना वजन नसते म्हणून कमी तारास झाला, पण त्यो तारास द्यायचा साठा भावाच्या पोरांनी पुरा केला. आणि तो कसा तर तो असा, मी घरी गेलो आणि परत रानात निघालो की गडी लगेच माझ्या माग लागायचा आणि रडू रडू लय भारी बोलायचा. आणि तो काही काही बोलला त्याचा एक मोठा ब्लॉग युट्यूबला टाकलाय, त्यो तर बघाच. त्याच्याच बरोबर तुमच्या पण घरात असं माग लागणार कोण पोर आहे का, किंवा तुम्ही पण असं बारकेपणी माग लागायचा का, ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. तवर मी पटक्याच बहिणीच्या घरी जातो आणि भाचीबाईला घेऊन येतो. आणि आता तुम्ही माणसाला आता मागच्या आठवड्यात तर सुट्ट्यावरून ती माघारी गेली आणि आता परत तिला आणायला चाललाय. तर चॉकलेटी खाऊन बाईने सगळं दात किडवल्यात, त्यातल्या त्यात दाढा तिच्या लईच किडल्या होत्या म्हणून भाचीबाईच्या दोन्ही दाढा काढल्यात. आणि आमच्या छोट्या पेशंटला बेड रेस्ट साठी मामाच्या घरी यायचंय म्हणून तिला आणायला चाललोय. आणि यातानी बाईने बेगा बघा किती घेतल्यात.